गुढीपाडवा, अक्षय तृतीया सण मोठे भारी, स्वतःचे घर घेऊन तोरण बांधू आपल्या दारी। सूरज इस्टेट डेव्हलपर्सचा भव्य गृह प्रकल्प रॉयल ड्रीम लँड 1, 2, 3 BHK तयार फ्लॅट्स बजेट मध्ये बसलेत। सर्व अत्याधुनिक सुविधांनी आधीच सजलेत। GST आणि रजिस्ट्रेशन फी माफ। रॉयल ड्रीम लँड, गंगाई लॉन जवळ, फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर। फोन 94 21 11 17 94। गोकुळने 23,63,000 लिटर दूध विक्रीचा केला नवा उच्चांक। चेअरमन अरुण डोंगळे। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ या संघाने एका दिवसात 23,63,170 लिटर दूध विक्री करून एक नवा उच्चांक केला आहे। याचं श्रेय मी माझ्या व्यवस्थापन टीमला, सर्व संचालकांना आणि दूध उत्पादकांना देतोय, असे गौरवोद्गार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी काढले। ताराबाई पार्क येथील दूध संघाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी डोंगळे म्हणाले, तुमच्या सहकार्यात तुमच्या राष्ट्रीय काम करत असताना 24-25 हा सगळ्या बाबतीतच आगल्या गोष्टी गेलेला सगळ्याला काळजी दिला मला वाटतं। ओव्हरऑल सगळ्या इतिहास बघितला, आढावा बघितला, हे वर्ष सर्व क्षेत्रात असं म्हणत नाही की एका क्षेत्रात संकलनमध्ये असेल, म्हैस संकलनवाडीत असेल, गाई संकलनवाडीत असेल, जो तो एकमेव टाकून गेला होता आणि सुद्धा तो वाढला असता, नाही असं नाही, पण आपण गाईचा जो संपूर्ण काहीतरी मर्यादा आल्या, त्यामुळे आम्ही थोडस ते सुटी संकलन मित्रांनी फार महत्वाची व्यवस्था असते। नुसतं संकलन करता विक्री महत्वाची असते। आम्ही थोडं केलं, नेते मंडळीने काल घोषणा केली 25 लाख गेलं पाहिजे आणि तिथे विक्री व्यवस्था केली। काल नेते मंडळींच्या सर्वांनी डिक्लेअर केलं, हे अवघड गोष्ट नाही माझ्याशी, वितरण व्यवस्था बसली पाहिजे। तुम्ही जे आज बसले ऐकून घ्या, करतो काय मागच्या 22,30,000 लोकांनी केलं होतं आणि आज ऐकून घ्या 23,64,145 गेला, मी अंदाजे 1,62,000 ही विक्री तुम्ही मागील वर्षी तुलनेत वाढवली आहे। मी जो चेअरमन होतो तो आम्हाला दर बरोबर आमच्या टेस्ट ठेवली होती बघा, टोटली इन्कम टॅक्स। तेव्हा मी हायकोर्टला आमच्या विरुद्ध निकाल आला, म्हणजे सुप्रीमला केस घातली। मी चेअरमन असतो भारताला, निकाल माझ्या कार्यक्रमात लागला आणि त्या अंदाजे 55 कोटी रुपये आम्हाला द्यायची व्यवस्था सुप्रीम ऑर्डर केली आहे। नाही, मला जर लोक चेअरमन केला असेल तर तेव्हा निकाल आला असं म्हणते। तर ते 25 कोटी पहिल्या टप्प्यात ते सत्य सांगले, ते फंडीस म्हणले हे काय मी सांगू शकत नाही की बाबा हे का झालं, पण तुम्ही चेअरमन तर लवकर का होतं, तर हे कार्यक्रम ऐकून घ्या। 25 कोटी पहिल्या टप्प्यात, नंतर 25 कोटी हे सुद्धा आपल्याला मिळणार आहे। व्याजावरचा आपल्याला टॅक्स भरणार विचार करताना अशा काही चांगल्या घटना घडाल्या। चेअरमन डोंगळे यांच्याबाबत संचालक अमरसिंह पाटील म्हणाले, चेअरमनशिपच्या काळामध्ये अनेक संघानं चांगले टप्पे गाठलेले आहेत। करमाळ्याचा पॉवर प्रोजेक्ट असेल किंवा पेट्रोल पंपासारखे गेले, आता आम्ही ऐकत होतो 10-15 वर्ष झालं पेट्रोल पंप पूर्ण झाला नाही, पण कदाचित भाग्य होतं की डोंगळे साहेब चेअरमन व्हायचे होते आणि ते पेट्रोल पंप त्यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण व्हायचा होता। तो एक या ठिकाणी त्यांचा माइलस्टोन पूर्ण झाला आणि आज संघाच्या इतिहासात सर्वाधिक विक्री आजच्या दिवसातली नोंद झाली। यामध्ये सुद्धा श्रेय खऱ्या अर्थाने टीम लीडर म्हणून डोंगळे साहेबांचं आहे, त्यांचं मनापासून टाळ्या वाजवून परत एकदा अभिनंदन करूया। संचालक प्रकाश पाटील यांनी चेअरमन डोंगळे यांच्या कुशल नेतृत्वाची प्रशंसा करत म्हणाले, चेअरमन साहेबांचं काम म्हणजे परवाच क्लिअर झाला, टीव्ही सिरियल मध्ये एक मालिका आहे आज आता ताबडतोब, आणि चेअरमन साहेबांचा आक्रमक स्वभाव आणि आवाजांचं संयमी नेतृत्व या दोघांचा मिळाला जरा हे करतात, दोघांचा मिळाला खूप चांगल्या आणि आम्हाला खरोखर सांगतो की MSc जरी झालेला असतो तर मला MSc आणि त्यानंतर सरपंचच्या काळात काय शिकायला नाही। एका दिवसात मोठ्या प्रमाणात दूध विक्री झाल्याबद्दल चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार दूध व्यवस्थापक टीमच्या वतीने कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी महाव्यवस्थापक AY चौधरी यांनी प्रास्ताविक केले। यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक जगदीश पाटील, व्यवस्थापक हनुमंत पाटील तसेच उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे, डॉक्टर PJ साळुंखे, संग्राम मगदूम, दत्ता वागरे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।